मराठी फिल्म आर्ट डायरेक्टर राजू साप्ते सर यांची आत्महत्या यांनी जी केलेली आहे ती परप्रांतीयाच्या त्रासाला कंटाळून केल्याचा आरोप करत ते त्यांचे काही हितचिंतक आहेत। त्याने राज ठाकरेंचं जिथे स्वागत होणार आहे बालाजी कॉर्नर त्या ठिकाणी असे बॅनर लावून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी या फिल्म फेडरेशनच्या पदावर बसलेल्या परप्रांतीय जे आहेत त्यांनी खंडणी मागितली, त्यांनी धमकी दिली, त्यांच्या त्रासाला कंटाळून राजू साप्ते सरांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि आज ते राज ठाकरेंना भेटून याबाबतही ते म्हणणं त्यांचं मांडणार आहे। काय म्हणणं मांडणार आहे तुम्ही? आमचं हे म्हणणं आहे की राजसाहेब ठाकरेंवर सर्व आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा विश्वास आहे आणि आशा आहे की आपल्या स्थानिक लोकांसाठी, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी काहीतरी न्याय मिळेल। आज आम्ही त्याच आशेने आलेलो आहोत। ज्या पद्धतीने परप्रांतीयांचं या ठिकाणी आपल्यावर आक्रमण होत आहे त्याच पद्धतीने आपले म्हणजे दादासाहेब फाळके हे फिल्म इंडस्ट्रीचे भारताचे जनक मानले जातात आणि त्यांच्या नावानेच ही फिल्म इंडस्ट्री उभी झाली। परंतु ज्या पद्धतीने फेडरेशन फीस म्हणून जी फेडरेशन आहे त्याच्यामध्ये आज सर्व यूपी बिहारचे लोक जसे की गंगेश्वर श्रीवास्तव, अशोक दुबे आणि BN तिवारी, राकेश मोरिया यांच्या खंडणी मागण्यामुळे राजू साप्तेजींनी व्हिडिओ बनवून आत्महत्या केली आणि असाच प्रकार अजून चालू आहे। अजून ते सेटवर जातात, अजून ते त्रास देतात लोकांना, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना काम करू देत नाहीत। आताच मागे पण काही न्यूज तुम्ही बघितल्या असतील तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये फूट पाडून, युनियनमध्ये फूट पाडून हे लोक वर्चस्व गाजून आहेत। तर हे जे जामिनावर सुटलेले लोक आहेत यांना सजा झाली पाहिजे। त्या बिचारी जी राजू साप्तेजींची पत्नी आहे सोनालीताई, ती आज पुण्याला आहे, त्याच्या वडिलांच्या पेन्शनवर त्यांच्या मुलांचं शिक्षण करते। आज ती म्हणजे आर्थिक पद्धतीने खूप खालावलेली आहे। मुलांचं शिक्षण कसं करायचं हे तिला समजत नाही, तिचं घर तिने भाड्यावर दिलेलं आहे। मग ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रीयन लोकांवर यावी का? आणि ह्यांच्या मुले जर एक आर्ट डायरेक्टर जो कॅपेबल आहे, जो कमवून प्रामाणिकपणे खाऊ शकतो, त्याला आत्महत्या करावी लागली आणि आज त्याची मुलं बाल त्याचं कुटुंब आज रस्त्यावर आहे, हे कितपत योग्य आहे? तर राजसाहेब ठाकरे साहेबांकडे आमची विनंती आहे की अशा ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रीय माणसांना रोजगार कसा मिळेल, त्यांना कामामध्ये कशा पद्धतीने संरक्षण मिळेल हे बघितलं पाहिजे, अशी आमच्या राजसाहेबांकडे विनंती आहे। नक्कीच परप्रांतीयाच्या त्रासाला करून एका मराठी माणसानं आत्महत्या केलेली आहे आणि या प्रकरणी राज ठाकरेंनी स्वतः लक्ष घालून जातीनं कारवाई करावी अशी मागणी यांची आहे। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, मीरा भाईंदर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।